नवरा बायकोला भांडायला काही काळ वेळ लागत नाही, काही विषय लागत नाही, ठिकाणही पाहत नाही. बायका तर कधी कधी मॉलमध्ये नवऱ्याबरोबर भांडतात. पाळणा असतो ना, राहाट पाळणा, त्याच्यात जरी दोघं एकत्र बसले तरी भांडतात. ओढीत बसले तरी भांडतात. मॉलमध्ये गेले नवरा बायको तरी एकमेकांशी भांडतात. कुठे गेलं तरी भांडतात. घरात तर भांडतातच भांडतात. पण बाहेर यांच्या या भांडण्याचं प्रदर्शन सुरू असतं. एक विनोद सांगतो तुम्हाला. एक नवरा बायको विमानात बसले होते. त्याने विमान पण सोडलं नाही. इतके भांडायला लागले, इतके भांडायला लागले, अक्षरशः त्या विमानातले सगळे प्रवासी हैराण झाले. चिडाचिड झाली. नवरा बायकोमध्ये मारामारी झाली. बघूया विमान. नवरा बायकोची एवढी मारामारी झाल्यानंतर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. 2 तास हवेत असलेलं विमान, जे काही तिथे त्याला विमानतळ अवेलेबल झालं, पालसा डी मनोरमा, इथे ते इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. बघा, आपणही लक्षात घ्या, कुठे काय भांडायचं याचं काहीतरी असायला पाहिजे ना. आपण एकदा एका सिनेमात बघितलं होतं की ते विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं जातं. तर तसंच हे इमर्जन्सी लँडिंग या नवरा बायकोच्या भांडणामुळे करावं लागलेलं आहे. डबलीवरून सायंकाळी 7:15 विमान निघालं. सर्व प्रवासी विमानात बसले होते. विमानाने उड्डाण सुरू केलं. विमान चाललं होतं पालसाला. पण त्या नवरा बायकोमध्ये वाद इतका टोकाचा झाला की सगळे प्रवासी त्यांना समजावून सांगू लागले. पण ते काय ऐकायला तयार नाही. वैमानिक त्याचे असिस्टंट होते, त्यांनी पण समजावून सांगितलं. अहो, छान छान हवाई सुंदरीने त्यांना समजून सांगितलं. पण हे नवरा बायको काय ऐकायला तयार नाही. दोघांमध्ये इतका वाद झाला की दोघं एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मारामारी झाली, हाणामारी झाली, शिवीगाळ झाली. आणि त्या बायकोच्या गालाला त्याचं मारलेली चापटीचे जखम पण दिसायला लागली, वळ दिसायला लागले. आणि शेवटी तो वैमानिक कंटाळून गेला. काय करायचं. त्याने ते विमान त्याच्या सूचना अधिकाऱ्यांना कळवलं, कंट्रोल रूमला कळवलं की हे विमान आता मला पुढे न्यायचं नाही आहे, मी पुढे नेऊ शकत नाही आहे. कंट्रोल रूमनं त्याला ते विमान ताबडतोब उतरायला लावलं. विमानाचं लँडिंग करायला लागलं. आणि हे विमान पालडा दी मनोरमा या फ्लाईटच्या तिथे उतरवण्यात आलं.